नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया दिवसभरातील घडामोडींचा आढावा. बदलापूर अत्याचार घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने घेतली दखल. राज्य सरकार आणि पोलीस विभागाला खडसावले. MPSC आयोगाने परीक्षेची तारीख पुढे ढकलली, मात्र विद्यार्थी आंदोलनावर ठाम. बदलापूर अत्याचार निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे उरणमध्ये जन आक्रोश आंदोलन. शेकापच्या प्रीतम म्हात्रेंनी घेतला सरकारचा समाचार. महिला सुरक्षेबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे. बदलापूर प्रकरणानंतर राहुल गांधींची एक्स पोस्ट. ऑलिम्पिक पदक जिंकून मायभूमीत परतल्यावर स्वप्नील कुसळेची हत्तीवरून मिरवणूक. कोल्हापूरकरांचे प्रेम पाहून स्वप्नील भारावला. आता पाहूया कोकणसह परिसरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. सर्वसामान्यांची विश्वासाची बँक अशी ओळख असलेल्या चिपळूण अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक आणि माजी नगरसेवक मोहन शेठ मिरगल यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी रहमान दलवाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. नव कोकण एज्युकेशन सोसायटीच्या संचालक महामंडळाच्या 22 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी केवळ 2च अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. आपल्याला ज्या पद्धतीचं आपलं टार्गेट आहे त्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण ते पूर्ण करू अशी मला खात्री आहे. मी आता ह्या सभेत जास्त काय बोलत नाही, करेन आणि मगच काय ते हे करून दाखवेन. पेण शहराला होत असलेल्या पाणीपुरवठा अशुद्ध असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी माझं पेण संघटनेच्या माध्यमातून नगरपालिकेसमोर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी अशुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या पालिकेच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांनी ताशेरे ओढले. पेण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीपात्रात दोन्ही बाजूने गटाराचे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे गढूळ आणि दुर्गंध असलेले पाणी नागरिकांना पुरवले जाते. यावर पालिकेने आजवर कोणतीच कारवाई केली नाही. मात्र नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील यांनी पेण शहराला पाणी पुरवठा करणारे दोन्ही फिल्टर प्लांट सुस्थितीत असून त्याद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले. आज जे माझं पेण या संघटनेने जो रस्ता रोको किंवा मोर्चा आयोजित केला होता, त्यांचे 2 महत्त्वाच्या समस्यांबाबत त्यांनी आजचा हा मोर्चा किंवा रस्ता रोको आयोजित केला. त्यापैकी एक म्हणजे अशुद्ध पाणी पुरवठा शहराला होतोय आणि काही प्रमाणात नदीत नाल्याचं पाणी जाऊन ते अशुद्ध झालेलं आहे. महाड शहरानजीक मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या केंबुर्ली या गावामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गेल्या 6 महिन्यात या बिबट्याने 7 ते 8 कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. या बिबट्याच्या दहशतीमुळे केंबुर्ली ग्रामस्थांमध्ये रात्रीच्या वेळी बाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील 6 महिन्यापासून गावात बिबट्याचा वापर वाढला असून आतापर्यंत जनावरांची क्षती झाली आहे. मात्र एखादा ग्रामस्थ रात्री उशिराने घरी येत असताना त्यावर हल्ला होऊ शकतो अशी भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे वन विभागाने यावर लवकर कारवाई करावी याकरता ग्रामस्थांनी वारंवार तक्रार केली आहे. मात्र वन विभाग तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. रायगड जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या व्यक्तींना सरकारी कागदपत्र आणि योजनांबाबत माहिती देण्यासाठी विविध संस्था आणि प्रशासनाच्या मार्फत शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. हे शिबिर 23 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान आयोजित केल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड या जीवनावश्यक सरकारी कागदपत्रांप्रमाणेच आयुष्यमान भारत कार्ड, जनधन खाते, पंतप्रधान किसान यासारख्या योजनांची माहिती यावेळी आदिवासी नागरिकांना देण्यात येणार आहे. तसेच आदिम जमातीच्या विकासाकरता प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान ही मोहीम देशभरात राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आदिम जमातीच्या नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये 28 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती न्यायाधीश तथा सचिव रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमोल शिंदे यांनी दिली आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली लागणार आहेत. त्यामुळे रायगडमधील नागरिकांनी आपली वादाची प्रकरणे
तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, तसेच या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण AS रांजणकर यांनी केले आहे. बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.